गौरव आणि ऋतुजा पाटील मधल्या प्रेम कहाणीने हेट स्टोरीचं रूप घेतल्यानं पेपरफुटीचं बिंग फुटलं। मात्र आता खुद्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे। परीक्षेचा पेपर फुटला मार्चमध्ये। या प्रकरणातील एक आरोपी गौरव पाटीलने जुलैमध्येच एमपीएससीला पेपरफुटी संदर्भातले पुरावे दिले होते। मात्र तरी देखील एमपीएससी मूग गिळून गप्प का बसली असा प्रश्न विचारला जातोय। अखेर राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे आयोगाला पेपरफुटी मान्य करावी लागली आणि आरोपांच्या केंद्रस्थानी आले सुनील गाढवे। गाढवेंच्या पत्नीला औषध निरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेत चांगले गुण मिळाले। तर गाढवे नेमके कोणाचे निकटवर्ती आहेत हे दाखवण्याकरता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले। मात्र ज्या 40,000 विद्यार्थ्यांनी दिवसाची रात्र करत मेहनत केली आहे त्यांच्या मेहनतीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संशयास्पद आणि कचखाऊ भूमिकेमुळे पाणी पडलं हे मात्र नक्की। त्यामुळे कुंपणच शेत खात असल्यास सत्य समोर येण्याची गरज आहे। ज्या गाढवेंना आता अटक केलं, तुम्ही बघा त्या गाढवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना। आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते ही माहिती आहे आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे। हा एकच पेपर फुटलेला नाही एमपीएससीचा, अनेक पेपर फुटलेत। फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी बघितला। त्याच्यामुळे या सरकारची इच्छा होती दाबायची, कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या, म्हणून हे सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता। या सुनील गाढवे यांचे माननीय पवार साहेबांसोबतचे फोटो नीट बघा। पवार साहेब आणि सुनील गाढवे नेमके संबंध काय? पुन्हा बघा पवार साहेबांचा आणखी एक फोटो, आणखी बघा स्वतः रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे एकत्रित फोटो हे बसलेले आहेत। पुन्हा शरद पवार साहेबांचे फोटो। सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा संबंध काय? सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब यांचा संबंध काय? असा फोटोवरून तर्क लावण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाने करू नये। तर एमपीएससी पेपरफुटीतल्या सुनील गाढवेवरून भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीत एकमेकांवर फैरी सुरू आहेत। गाढवे हा रोहित पवारांचा राईट हँड असा आरोप भाजपने केला होता, तर भाजप आमदार अभिमन्यू पवारांचाच निकटवर्ती असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला। यावरून अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत आता स्पष्टीकरण दिलं। या एक्सपोजमध्ये अभिमन्यू पवार म्हणतात, माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत। पेपर फोडून घर चालवण्याची वेळ माझ्यावर आलेली नाहीये। अशा कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही। सुनील गाढवे हा माझा पीए किंवा नातेवाईक नाही। गाढवे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन माझ्या संपर्कात आलेला। तो विरोधी पक्षातीलही नेत्यांकडे जात असतो, पण केवळ तेवढ्यावरून आरोप करणं योग्य नव्हे। ठोस पुराव्यासह आरोप केले तर ते अधिक योग्य असेल। तर या प्रकरणी कुणीही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई ही होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे। खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही, पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे। आता बातमी महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या नव्या ठिणगी संदर्भातली। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार